आप्पी आमची कलेक्टर 22 एप्रिलच्या भागात. आजचा भाग हा अतिशय जबरदस्त असणार आहे. अर्जुन आणि विनय काका घराच्या बाहेर निघतात. आप्पी अर्जुनला म्हणते, अर्जुन माझं थोडं तरी ऐक. मला काही नाही ऐकायचं आप्पे. आपलं घर आहे रे. ऐक की एकदा. विनय काका म्हणतात, हे आमचं घर कधीच नव्हतं आप्पे. माझ्या आईला मारणाऱ्या सख्या चुलत्याबरोबर राहत होतो. आम्ही याला घर म्हणायचं वय. रुक्मिणी म्हणते, अर्जुन शांत व्हा तुम्ही. जोपर्यंत या माणसाचा चेहरा माझ्यासमोर आहे ना तोपर्यंत मी शांत बसणार नाही. वहिनी, यावेळी मी अर्जाच्या बाजूने आहे. उभा 100%. स्वप्नील म्हणतो, खरंच सरकार तुम्ही हद्द केली यावेळी. तुम्ही या थराला जाताना असं स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं सरकार. सुजय म्हणतो, सगळ्यांना मीच दिसत होतो पण माझ्यापेक्षा सरकार एकदम आतल्या गाठीचे आहे. ते बदलले असं दाखवलं त्यांनी, कारण त्यांच्याकडं पर्यायच नव्हता. सरकार म्हणतात, सुजा असं अजिबात नाही. माझी चूक झाली, खरंच चूक झाली. माफ करता येणार नाही अशी चूक झाली माझी. आप्पी म्हणते, आणि म्हणून आपण त्यांना माफ केलं पाहिजे ना अर्जुन. कशासाठी माफ करायला पाहिजे आप्पे. नाही नाही कदम, हिचं असंच असतं कायम. त्याला माफ कर, याला माफ कर. आप्पे बास करणं आहे आता. अमोलला घे आणि चल. अर्जुन ऐकून तरी घे ना माझं. मी कोणाचं ऐकून घेणार नाही आणि कसलीही चर्चा पण करणार नाही. माझ्या आईचा मुद्दा आहे. रुक्मिणी म्हणते, अर्जुन अरे घर सोडून जाणं हा काही उपाय आहे का त्यावर. कदम म्हणतात, दुसरा काय उपाय आहे तुम्हीच सांगा वहिनी. अहो आजवर मी दादापाशी आलो त्याच्या कुशीत रडलो. स्वप्नील म्हणतो, जास्त घाणेरडं काय आहे ते मी ठरवू शकणार नाही. तुम्ही अशा प्रकारे काकीची ट्रीटमेंट केली हे लपून ठेवलं. पिऊ म्हणते, खरंच सरकार नीच आहात तुम्ही. आत्तापर्यंत सगळं शांतपणे ऐकत आलात, बघत आलात, पण एकदा पण भाऊजीला किंवा विनू बाबाला सांगावं असं नाही वाटलं का हो तुम्हाला. अर्जुन म्हणतो, मी कदम आणि अमोल घर सोडून चाललो. अर्जुन तू कुठंही जाणार नाही आहे का. न जायला कारण काय आहे. कारण आपण त्यांना माफ केलं पाहिजे. आपण समजू शकलो पाहिजे. बाबा तुम्ही समजावा त्यांना, एकदा समजावा. कशासाठी माफ करायचं आप्पे. त्यावेळेस त्यांनी ते उपचार नाकारले म्हणून का जेव्हा मी हिची आठवण काढली म्हणून. अगं आप्पे, अर्जाने जेव्हा हिची आठवण काढली ना त्याला कुशीत घेतलं मी. त्याला जबाबदार दादा होता. सरकार म्हणतात, बास विनया बास. माफी मागायला माझ्याकडं खरंच शब्द नाही आहे. आप्पी म्हणते, अर्जुन तुझ्या वेळेला आपण हीच भूमिका घेतली ना. माझ्या वेळेला म्हणजे काय म्हणायचं आहे तुला. मी भ्रष्टाचार केला तेव्हा. हे आप्पे कशाची तुलना कशाची करते कळतं आहे का तुला. मान्य आहे ना मी भ्रष्टाचार केला त्यामुळेच बापूचा जीव वाचला. तरी मी तुरुंगात जायला तयार झालो. सरकार म्हणतात, पण तू तुरुंगात गेला नाहीस ना. त्याला कारणसुद्धा मीच होतो. म्हणजे त्या राजू आबनावेने साक्ष फिरवले माझ्या सांगण्यावरून. त्याला संकल्पने पैसे दिले होते साक्ष फिरवण्यासाठी, पण त्याचे वडील आणि मी चांगले मित्र होतो म्हणून त्यांनी साक्ष फिरवली. अर्जुन म्हणतो, एक मिनिट सरकार, का सांगितलं साक्ष बदलायला. कारण तू तुरुंगात जावं असं वाटत नव्हतं मला. अर्जुन म्हणतो, चूक. तुम्ही हे केलं कारण तुमचे पाप धुण्यासाठी. अर्जुन असं नाही रे. माझा आणि सुजाचा जो व्हिडिओ बघितला बघाशी त्यामध्ये मी त्याला तेच सांगत होतो. आपण केलेल्या कर्माची फळं आपल्यालाच भोगावी लागतात. अरे मी हे पाप केलं म्हणून पोटच्या पोरांनी मला 4 महिने डांबून ठेवलं. त्या 4 महिन्यात मला खरी अक्कल आली. अर्जुन अरे त्याच्यावर खरंच विश्वास ठेव. खरं आहे. कसा विश्वास ठेवू. 20 वर्ष मला आणि माझ्या बापाला फसवत आला, त्यावर विश्वास ठेवू मी. पिऊ म्हणते, अगं पण तू का सरकारांची एवढी बाजू घेतीस. माझ्या वडिलांनी असं केलं त्यावर विश्वास बसत नाही माझा. दादा आता कळलं का वडिलांचं खरं रूप. सरकार म्हणतात, मला सारं मान्य आहे. मी घर सोडून जातो, तुम्ही घर सोडून जाऊ नका. दादा आता या घराला काहीच अर्थ राहिला नाही. ओ आता मी या घरात राहणार नाही. म्हणून आप्पे चल कदम चला. लगेच सुजा म्हणतो, अर्जा थांब. ज्या आप्पीचा हात धरून तू बाहेर चालला ना त्या आप्पीला काकीबद्दल सगळं माहिती आहे. तिने माझ्यापासून ही गोष्ट लपून ठेवली होती अर्जा. अर्जुन म्हणतो, आप्पे सुजा काय बोलतोय. हो अर्जा, तू आणि काका व वहिनी यांना सोडून सगळ्यांना ही गोष्ट माहिती आहे. विनू बाबा म्हणतात, काय. पिऊ म्हणते, हो बाबा, मला सरांना आणि आईंना आत्ता कळाली ही गोष्ट.
पण आप्पेला तिच्या डिलेवरीच्या आधीपासून ही माहिती होती गोष्ट. तिला विचारा, आप्पे हे मी काय ऐकतोय खरं आहे का? आप्पे तू एवढी मोठी गोष्ट कशासाठी लपवली आणि का? मी कसं सांगणार होते? डिलेवरीच्या आधी समजलं आणि डिलेवरीनंतर काय झालं ते तुम्हाला माहितीच आहे. मला काहीच सुधरत नव्हतं. मी कसं सांगणार? अरे अर्जा, तू किती वेळा विचारलं होतं. आपण मनी मावशीची बाजू घेतो कारण त्याचं उत्तर हेच आहे. अरे दादा, तुला एकदाही माझ्या संग बोलूशी वाटलं नाही. असं नाही भावड्या, भावड्या म्हणू नको मला. अरे लई वेळा तुझ्याकडं आलो होतो. परवा बी आपण आंब्याखाली बसलो होतो तेव्हा सांगायचं होतं, पण तेव्हा बी वर्षाविषयी तुझं प्रेम बघितलं सांगायचं धाडस झालं नाही बघ. हो सरकार, तुमच्या या खोट्या पायी मनी मावशीने आप्पी आणि अर्जाचं बाळ चोरलं होतं. आपल्याच घरात मनी मावशी लग्न करून आल्या होत्या. घरात रोज भांडण लावत होत्या. हे फक्त एकच गोष्टीचं मूळ झालं. तुम्ही हे सत्य लपवलं म्हणून. मान्य आहे मला अर्जुन. पाहिजे तर मी तुझ्या पाया पडतो. लगेच आप्पी म्हणते, सरकार हे काय करता? उठा. आप्पे तुला बोलायचा अधिकारच नाही आई. तो संकल्प हेच सांगायचा प्रयत्न करीत होता ना. मनी मावशी याचवरून ब्लॅकमेल करीत होती ना, तरी तू गप्प राहिलीस. आईची आठवण आली का तुझ्या कुशीत रडायचो मी. माझं सोड, ह्या माणसाचा विचार करायचा ना तू. माझी लेक माझी लेक म्हणून कौतुक केलं, लाड केलं त्यांना हे फळ दिलं का तू? अगं आईच्या पेटीला कदम कोणाला हात लावून देत नाही, पण त्या पेटीतून साडी काढली तुझ्यासाठी, तुला दिली नेसायला आणि तू ती साडी नेसलीस. आणि हे घाणेरडं सत्य तू आतमध्ये लपून ठेवलं. कसं काय जमलं का तुला हे? कसं जमलं हे? रुक्मिणी म्हणते, अर्जुन तिच्यावर असं नको चिडू. तिला आम्ही सांगितलं होतं गप्प राहा म्हणून. सरकार म्हणतात, होय तू काहीच बोलू नको असं आम्ही तिला सांगितलं होतं, मी आणि रुक्मिणीने. चूक माझी आहे, तिला काही शिक्षा देऊ नको. लगेच अर्जा म्हणतो, चूक तिची पण आहे. आपलं काय ठरलं होतं, जे काही असेल ते एकमेकाशी सांगायचं, शेअर करायचं. लगेच आप्पी म्हणते, अर्जुन यात माझा काहीही संबंध नाही. नव्हता कसा? सरकार तुला एवढे जवळचे वाटायला लागले होते का? अर्जुन, अरे ते बदललेत आता, त्यांना त्यांची चूक मान्य आहे. लगेच स्वप्नील म्हणतो, नाही अपर्णा, ते बदलले आपल्याला तेव्हा म्हणता आलं असतं जेव्हा त्यांनी त्यांच्या गोष्टीची कबुली दिली असती. लगेच सुजा म्हणतो, वा दादा वा, आज पटलं मला तुझं. हे सत्य लपविण्यासाठी त्यांनी किती प्रयत्न केले. मला विष यासाठीच घातलं होतं त्यांनी. रुक्मिणी म्हणते, सुजा तू फक्त भांडवल करतो या गोष्टीचं आणि यावरून तू त्यांना भरपूर उकळत आलाय. लगेच पिऊ म्हणते, उकळणं? काय उकळलं हो आई? त्याच्यावर कोट्यावधी पैसे रुपये खर्च केल्यासारखं बोलताय तुम्ही फक्त त्याच्या वाटणीची जमीन त्याच्या नावावर केली. लगेच आप्पी म्हणते, पिऊताई कसं बोलते तू? पिऊ म्हणते, आप्पे जगाला अक्कल शिकविण्याची बंद कर. स्वतःच्या नवऱ्याशी कसं वागली ते बघ आधी. आप्पी म्हणते, अर्जुन माझं ऐक की, माझं चुकलं, खरंच मला माफ कर. एकदा हे सगळं समजून घे ना. विनू बाबा म्हणतात, कशासाठी माफ करायचं आप्पे? बाबा व तुम्ही तरी नका ना असं बोलू. बाबा कसं सांगायला पाहिजे होतं याला मी. बाळाच्या बाबतीत सारे धक्क्यात होतो. अर्जुनला किती मोठा धक्का बसलेला होता. त्याला जर हे सारं सांगितलं असतं तो जागीच संपला असता, म्हणून मी हे बोलले नाही. रुपाली म्हणते, दुसरं कोणाला तरी सांगायला पाहिजे होतं ना अपर्णा म्हणते, कोणाला सांगायला पाहिजे होतं ताई मी? सरकार म्हणतात मीच तिला थांबण्यासाठी सांगितलं होतं. अर्जुन आपण असं नाही वागलं पाहिजे ना. अर्जुन म्हणतो, मी शांतपणे विचार करून हा निर्णय घेतला. सुजा म्हणतो, अर्जा तू काहीच चुकीचं वागत नाही. यांना आयुष्यभर अक्कल आली नाही, यांना धडा शिकवलाच पाहिजे. सरकार म्हणतात, सुजा काय बोलतोय तू? सरकार शांत बसा, आता तरी मान्य करा. रुक्मिणी म्हणते, अर्जुन बाळा मी तुला हात जोडते, माझ्यासाठी तू जाऊ नको. अर्जुन म्हणतो, काके इथं थांबलं तर हेच माझ्या डोक्यात येत राहील. रुपाली म्हणते, बरोबर बोलतात भाऊजी. आप्पी म्हणते, ताई तुम्ही का त्याला सपोर्ट करतात? आपलं घर वाचलं पाहिजे. कारण ते बरोबर आहे. आत्ता तू चुकली. विनू बाबा म्हणतात, आप्पे आता माझ्याकडं तर काहीही उरलं नाही ग. आता मी घरात काय माणसात सुद्धा राहू शकणार नाही. आता माझा माणसावरचा आणि माणसाच्या माणुसकीवरचा विश्वासच उडलाय बघ. अर्जुन म्हणतो, ऐकतेस ना? आप्पे म्हणते, अहो बाबा मी जरी घरात सांगितलं असतं तर घराची परिस्थिती बिघडली असती. आप्पे तुला माझी काळजी नव्हती, तुला या सरकाराची काळजी होती. ज्या माणसाने माझ्या आईला मारलं तुला त्याची काळजी होती. अर्जुन मारलंय, खून केलाय असं नको बोलू. लगेच अर्जुन म्हणतो, माझ्यासाठी खूनच केलाय त्यांनी.
काऊ सरकार, असा किती खर्च होणार होता माझ्या आईला वाचवायला? माझ्या बापाला आयुष्यभर राबून घेतलं, त्याचं काय, कशासाठी? अर्जुन, असं कसं बोलतोय तू? अर्जुन, मान्य आहे, सरकार चुकलेत, खरंच चुकलेत, पण ते आता बदललेत आणि माफी मागतायत. मी साऱ्यांना सांगत होते, पण माझ्यावर घरच्या कोणीही विश्वास ठेवला नाही, फक्त सरकारने ठेवला आणि संकल्प आणि मनीमावशीचं भांडं फोडलं का नाही? आज अमोल आपल्याजवळ आहे ना, ते फक्त सरकारामुळे. पण आप्पे, यामुळं त्यांनी केलेला गुन्हा बरोबर होत नाही. त्यांनी माझ्या आईला मारलं, हे बदलणार नाही. अर्जुन म्हणतो, ठीक आहे सरकार, मी तुम्हाला माफ करतो. माझी आई गेली ना, तेव्हापासून मला पूर्ण वाटतंय. त्याचं काय करायचं, फक्त ते सांगा मला. माझी आई गेली कारण दवाखान्याला पैसे नव्हते, हे फिट बसलं आहे माझ्या डोक्यात. म्हणून मी भ्रष्टाचाराच्या मार्गाला लागलो. माझी आई गेली, तसं कोणी जाऊ नये म्हणून मी भ्रष्टाचाराच्या मार्गाला लागलो. चिंचुक्याच्या बायकोला कॅन्सर होता, मी भ्रष्टाचार केला, त्याची बायको वाचली. बाकी सारं जाऊ द्या, हा माझा बाप आहे, त्याचा विचार करा जरा. माझी आई गेली त्यानंतर 2 ते 3 वर्षे त्यांच्या तोंडातून एकही शब्द फुटला नव्हता. माझ्याकडं बघून जगलाय माझा बाप. मी, माझा बाप आणि माझी आई शेतातील आंब्याखाली खायला बसलोय. तो क्षण मला परत आणून द्या, मी तुम्हाला माफ करतो. माझ्या वडिलाच्या चेहऱ्यावर आले आनंदाचे अश्रू. माझी आई, आणून द्या, मी तुम्हाला लगेच माफ करतो सरकार. सरकार म्हणतात, अर्जुन, हे कसं शक्य आहे? अर्जुन म्हणतो, शक्य नाही ना, तर परत माफी मागायची नाही. सरकार, लहानपणापासून मी माझ्या बापाला तुमच्याकडे 1 रुपया मागताना बघितलं नाही. तुम्ही तिच्या उपचाराच्या वेळी पैशाचा विचार केला. आप्पी म्हणते, अर्जुन तू शांत हो. अर्जुन म्हणतो, आप्पे बास कर तू. तत्व सांगू नको मला. तुझ्या तत्वामुळं बाळ जन्माला येण्याच्या वेळेस मी तुरुंगात जायला तयार होतो. 5-6 वर्ष त्या पोरापासून लांब राहायला तयार झालो होतो मी. पण तू काय केलंस? तुझीच तत्व मोडली. या सरकारने जसा माझा वापर करून घेतलाय, तसा तू सुद्धा माझा वापर करून घेतलाय आप्पे. हा माणूस तर गुन्हेगार आहेच, पण तेवढीच गुन्हेगार तू सुद्धा आहे. त्यामुळं तू माझ्या आजूबाजूला सुद्धा नको येतो. स्वप्नील म्हणतो, अर्जुन सांभाळून. आता तू सरकारांचा राग अपर्णावर काढतोस. लगेच पिऊ म्हणते, असं कसं म्हणता सर तुम्ही? भाऊजी म्हणतात, ते कसं काय चुकीचं आहे? काही झालं तरी ती तिचे तत्व नाचवत असते. मग सरकाराच्या बाबतीत कुठे गेले तिचे तत्व? आणि भावनिक कसं काय झाली होती? मी तिच्या पुढं हात पसरले, सुजय रडला, तेव्हा कुठे गेली होती तिचे तत्व? हे बघ अर्जुन, मी हे सारं घरासाठी केलंय. लगेच अर्जुन म्हणतो, हे घर तुझं आहे आप्पे, माझं आणि अमोलचं नक्कीच नाही. अर्जुन, मग तू अमोलला इथून घेऊन जाऊ शकत नाही. लगेच अर्जुन म्हणतो, अमोल माझा बी मुलगा आहे आप्पे. सरकार हात जोडून म्हणतात, ऐका, नका वागू असं. तुम्ही सांगाल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे, पण असं भांडू नका. आप्पी म्हणते, बघतोयस, हे बघ अर्जुन. अर्जुन म्हणतो, योग्य वेळी योग्य टायमिंगला बोलली असती तर हे सारं काहीच झालंच नसतं. आप्पे, आत्ता कळतीस तू मला तू वेगळी वाटली होतीस. मला वाटलं होतं तू माझ्याशी प्रामाणिक राहशील, पण तू खोटी निघालीस. तू ह्या घरातील लोक तुला माझ्यापेक्षा जास्त महत्त्वाची वाटतात, त्यांच्याबरोबर राहे तू मला माझ्या आयुष्यात नकोय. रुक्मिणी म्हणते, अर्जुन असं नको बोलू, तिची काहीच चूक नाही आहे. विनू बाबा म्हणतात, चूक आहे. आजचा भाग कसा वाटला ते लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.